नमस्कार मित्रांनो, मी मनोज मंडलिक. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. बरेच दिवस झाले व्हिडिओ आपण आज बनवला नाही. आज आपण तुम्हाला या ठिकाणी एक इंटरेस्टिंग असा टॉपिक घेऊन आलो आहे. माणसानं काळानुसार आणि वेळेनुसार बदलणं फार गरजेचं आहे. हा जो बदल आहे, हा बदल आपल्याला या ठिकाणी चांगल्या दिशेकडे घेऊन जात असतो. पूर्वीची जी शेती असायची ती पूर्णपणे या ठिकाणी बैलांवर आधारित असायची, पण वेळेनुसार काळानुसार या ठिकाणी बदल झालाय. हा बदल आज या ठिकाणी शेतीमध्ये आपल्याला दिसून येतोय. शेतीमध्ये आज अनेक प्रकारचे अवजार आले, नवीन यंत्र आले. तर असंच आज एक तुम्हाला एक यंत्र आहे, ते यंत्राच्या सहाय्याने कशा प्रकारे शेती केली जाते ते तुम्हाला आज मी या ठिकाणी दाखवणार आहे. बघा, तुम्हाला ज्या ठिकाणी बैलांची आवश्यकता नाही अशा ठिकाणी हे यंत्र पोहोचतंय. म्हणजे कमी वेळेमध्ये तुम्ही चांगल्या रीतीने काम करू शकतात. तर बघा, या ठिकाणी तुम्हाला जे छोटे ट्रॅक्टर असेल त्यांच्यानुसार जी शेती केली जाते तीच शेती आज एक यंत्र आहे. ते यंत्र कशा पद्धतीने वापर केला तर योग्य अशी या ठिकाणी शेतीची मशागत होऊ शकते, तुम्हाला आज मी या ठिकाणी दाखवतोय. तर बघा, या ठिकाणी आपल्याला जे यंत्र आहे ते यंत्राचं नाव आहे पॉवर विडर. ज्या ठिकाणी बैल असो किंवा छोटे ट्रॅक्टर असो जात नाही अशा ठिकाणी हे यंत्र पोहोचतंय. म्हणजे कमी जी शेती असते त्या ठिकाणी ती शेती करण्यास परवडेबल आहे. आपल्या ग्रामीण भागामध्ये जास्त वापर झालेला नाही अजून, पण बऱ्यापैकी लोकांनी या यंत्र यूज केलंय आणि यूज करून त्यांना या ठिकाणी भरपूर असे अनुभव आले. हे अनुभव सांगत असताना का बरेच लोक सांगतात का आम्हाला हे मशीन परवडेबल आहे, योग्यरित्या कमी वेळेत जास्त काम होतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या या ठिकाणी बघा, फळबागा वगैरे असेल तर त्या ठिकाणी जास्त करून या यंत्राचा वापर केला जातो. ही मशीन आहे पॉवर विडर. या ठिकाणी पूर्ण ते यंत्राची पूर्ण माहिती दिली आहे, मॉडेल नंबर दिला आहे, बॉडी साईज दिली आहे आणि या ठिकाणी बघा इंजिन मॉडेल आहे आणि HP दिला आहे 4KW, पण ते कन्वर्ट जर केलं तर 5 HP पर्यंत जातो. RPM या ठिकाणी 36 दिला आहे. पूर्ण मशीनचं या ठिकाणी जे वेट आहे ते या ठिकाणी 83 ते 92 किलो वेट दिलं आहे. बघा मित्रांनो, या ठिकाणी गेअर बॉक्स दिला आहे 1 आणि 2. पूर्ण या मशीन 2 गेअर आहे. तुम्ही जर या ठिकाणी बघितलं ते गेअर लिव्हर आहे आणि या गेअर लिव्हरचा वापर तुम्ही या योग्य पद्धतीने करू शकता. या ठिकाणी बघा एक्सलेटर दिलं आहे. या ठिकाणी लो आणि हाय एक्सलेटर आहे. तुम्ही जेव्हा तुम्हाला मशीन चालू करायचे त्यावेळी तुम्हाला हे हाय करावं लागेल तरच मशीन या ठिकाणी चालू होतं. त्याच्या खाली बघा या ठिकाणी रिव्हर्स दिलाय. म्हणजे तुम्हाला जर मशीन रिव्हर्स घ्यायचं असेल तर तुम्ही याचा वापर करू शकता आणि मशीन या ठिकाणी रिव्हर्स करू शकतात. या साईडला बघा या ठिकाणी क्लच दिलाय. जेव्हा तुम्ही क्लच दाबाल तेव्हाचे मशीन पुढे जाईल, अन्यथा पुढे जात नाही. वरती या ठिकाणी चॉक दिलाय बघा. तुम्हाला जेव्हा मशीन चालू करायचं आहे त्यावेळेस तुम्हाला चॉक दाबणे आवश्यक आहे, तरच या ठिकाणी मशीन चालू होऊ शकतं. इथं या ठिकाणी बघा हँडल बार आहे. म्हणजे माणसाच्या उंचीनुसार हे हँडल तुम्ही या ठिकाणी ॲडजस्ट करू शकतात. म्हणजे जशी तुमची उंची असेल तसं तुम्ही या ठिकाणी याचा रफ वापर करून ॲडजस्ट तुम्ही करू शकतात. इथं खाली बघा मेटलचं आहे, एक फायबर वगैरे वापरला नाही आहे, व्यवस्थित असं बनवलंय कंपनीने. इथं सायलेन्सर दिलाय बघा. आता सायलेन्सर साईडलाच का दिला बघा, तर या ठिकाणचा धूर निघणार आहे तो धूर या ठिकाणी शेतकऱ्याच्या तोंडावर जाऊ नये म्हणून तो या ठिकाणी बाजूला जाऊ शकतो. अतिशय छान असं या ठिकाणी बसवलंय. आणि एअर फिल्टर बघा या ठिकाणी. आणि एअर फिल्टर शेजारच्या ठिकाणी तुम्हाला जी टँक दिसते ही डिझेल टँक आहे. म्हणजे जी मशीन आहे ही पेट्रोल नाही आहे, ही डिझेलवर आहे आणि याची कॅपॅसिटी या ठिकाणी 2.5 लिटर पर्यंत आहे. आता या ठिकाणी बघा छोटा कॉक दिलाय बघा. आता तुम्हाला जर या ठिकाणी या मशीनला कुठल्याही प्रकारे चावी नाही, चार्जिंग नाही, बॅटरी नाही, तुम्ही या ठिकाणी जी दोरी दिली या दोरीचा वापर करून तुम्ही मशीन चालू करू शकतात. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता बघा. आता या ठिकाणी आम्ही डोंगराचा वावर तयार करण्यासाठी रोटरी जोडली ती. म्हणजे रोटरीचा फायदा झाला आम्हाला, कमी वेळेत आमच्या या ठिकाणी वावर तयार झाला आहे. आणि पाठीमागे बघा या ठिकाणी जी ऍडजस्टमेंट केली, या ऍडजस्टमेंटनुसार तुम्ही या ठिकाणी वखर असो, नांगर असो, कोळपी असो, तुम्हाला जे या ठिकाणी पाहिजे ते या ठिकाणी तुम्ही वापरू शकतात. त्याच्या सहाय्याने तुम्ही या ठिकाणी योग्य अशी मशागत शेतीची करू शकतात. पूर्ण मशीनची तुम्हाला या ठिकाणी माहिती दिली आहे. जर तुम्हाला कोणा शेतकऱ्याला मशीन हवं असेल तर विवेकानंद हायटेक ट्रेडिंग, विवेक रायते, लासलगाव,
तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नक्की या ठिकाणी या ब्रँच तुम्ही संपर्क करू शकता. आणि जर तुम्हाला वाटलं आपल्या दुसऱ्या दुकानात घ्यायचं आहे तर तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. आम्हाला यंत्र आणि त्यासोबत मिळालेले अवजारं पूर्ण या ठिकाणी 62,000 पर्यंत गेले. जर आज आपण बघितलं तर 600-700 रुपयाला या ठिकाणी बिघा द्यावा लागतो. ह्या यंत्राचा वापर भरपूर शेतकऱ्यांनी करावा, कारण या ठिकाणी आपली पैशाची बचत पण होते आणि कमी खर्चामध्ये आपली या ठिकाणी शेतीची उत्कृष्ट असं मशागत या ठिकाणी होत असते. जर तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून तुम्हाला अजून नवनवीन या ठिकाणी व्हिडिओ मी या ठिकाणी घेऊन येईल. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी धन्यवाद. जय किसान.